एक ब्रेकिंग न्यूज। तुकाराम मुंढेंची नवी मुंबईतून पुण्यात बदली करण्यात आलेली आहे। पुणे मनपा परिवहन मंडळाच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर आता नवी मुंबईत एस रामास्वामी नवे पालिका आयुक्त म्हणून काम पाहणार आहेत। अत्यंत महत्त्वाची बातमी, तुकाराम मुंढेंची अखेर बदली झाली आहे। प्रतिनिधी रामनाथ दवणे आपल्याबरोबर आहेत। रामनाथ, काय सांगशील? अखेर तुकाराम मुंढेंची बदली पुण्यात झाली आणि या ठिकाणी नवी मुंबईमध्ये आता एस रामास्वामी कारभार पाहणार आहेत। निश्चित नक्कीच आपण पाहिलं की तुकाराम मुंढे हे नेहमी वादाच्या भोवऱ्यात या ठिकाणी राजकीय वर्तन पाहायला मिळाले। तुकाराम मुंढे यांनी नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्त पदाचा पदभार सांभाळल्यानंतर जे आहे कुठे ना कुठेतरी बेशिस्त जे अधिकारी होती यांच्यावरती कारवाईचं सत्र सुरू ठेवलं होतं। या कारवाई राजकीय नेते मंडळ जे स्थानिक ते देखील चित्र पाहायला मिळालं। विरोधकांबरोबर म्हणजे खास करून आपण पाहिलं तर या ठिकाणी सत्ताधारी राष्ट्रवादी जे आहेत, राष्ट्रवादी मोठ्या प्रमाणात अडचणी ज्या आहेत ते तुकाराम मुंढे वाढताना पाहायला मिळालं। त्यातही आता त्या ठिकाणी विरोधक असलेले जे शिवसेना आणि भाजपा जे आहेत यांच्या देखील अडचणीत वाढ होताना पाहायला मिळत होती। स्थानिक आमदार मंदा म्हात्रे यांनी देखील या ठिकाणी तुकाराम मुंढे यांच्यावर अविश्वास प्रस्ताव जो आहे हा सभागृहात मांडण्याची तयारी देखील दर्शवली। मात्र एकूणच सगळं जर वातावरण जर पाहिलं तर तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ या सुरुवातीला जे आहेत मुख्यमंत्री कुठे ना कुठेतरी पाहायला मिळाले। यामुळे तुकाराम मुंढे यांच्यावरचे कारवाई संदर्भ जो आहे हा कुठेतरी पाहायला मिळत होतं। मात्र तुकाराम मुंढे यांचा कालावधी जो आहे हा पूर्ण होण्याआधीच त्यांची बदली जी आहे करण्यात आलेली आहे। त्या पद्धतीनं पत्रक जे आहे हे देखील या ठिकाणी सरकारकडून काढण्यात आलेलं आहे। तुकाराम मुंढे यांच्या बदलीनंतर पुण्या येथे जे कार्यरत असलेले एस रामास्वामी जे आहेत यांची आयुक्त पदावर जी आहेत आता वर्णी लागणार आहे। एकूण तुकाराम मुंढे यांनी ज्या पद्धतीनं कार्यभार केला हा कार्यभार जर आपण आधीचाही पाहिला तर सोलापूरमध्ये आयुक्त पदावर कार्यरत असताना तुकाराम मुंढे यांचं 3 वर्षाचा कार्यकालही पूर्ण करू शकले नाही। त्यात नवी मुंबईतही आयुक्त पदावर पदभार सांभाळण्याचा तुकाराम मुंढे जे आहेत आपल्या आयुक्त पदाचा संपूर्ण कार्यभार जो आहे हा देखील कार्यकाळ जो आहे हा देखील पूर्ण करताना पाहायला मिळत नाही। अशात आता पुणे येथे ज्या पद्धतीनं तुकाराम मुंढे यांची पुणे या ठिकाणी महामंडळाची नियुक्ती होणार आहे त्या ठिकाणी तरी तुकाराम मुंढे कशा पद्धतीनं कार्य करतात किंवा कशा पद्धतीनं तुकाराम मुंढे यांच्या शिस्तबद्ध कामाचा फटका जो आहे तिथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींना देखील बसतो की नाही हे पाहावं लागेल। पण रामनाथ, एक प्रश्न या ठिकाणी महत्त्वाचा की मुख्यमंत्री स्वतः त्यांची भेट घेतली आणि त्यानंतर मग त्यांनी त्यांच्या कामाबाबत ते पॉझिटिव्ह पण होते, मग का कुठला दबाव झाला की त्यांची पुण्यामध्ये बदली करण्यात आली आहे? जर राजकीय आपण जर याचा जर अंतर्गत विचार जर केला तर असं पाहायला मिळू शकतं की तुकाराम मुंढे यांनी ज्या पद्धतीनं तोडक कारवाई जी आहे ही सुरू केली होती। सुरुवातीला दिघा प्रकरण जर पाहिलं तर दिघा प्रकरणी देखील तुकाराम मुंढेंनी सक्त या ठिकाणी कारवाईचं सत्र जे आहे हाती घेतलं होतं। राज्य सरकारकडून जे आहे 2015 पर्यंतची घरं जी आहेत किंवा बांधकामं जे आहेत ते कायमस्वरूपी करण्यासंदर्भातलं पॉझिटिव्ह जी आहे भूमिका पाहायला मिळत होती। त्यातही सिडको जे आहे म्हणजे ज्या स्थानिक प्राधिकरण जे आहेत नवी मुंबईतली पाहिली सिडको आणि या ठिकाणी मुंबई महानगरपालिकानं MIDC सिडको आणि MIDC कडून ही पॉझिटिव्ह भूमिका जी आहे ती ही कोर्टाकडे मांडण्यात आली होती। मात्र ज्या पद्धतीनं तुकाराम मुंढे यांनी जे आहे कायद्याच्या चौकटीतच आपण कारवाई करत असल्याचं दाखवत सरसकट कारवाई जी आहे ही सुरू केली होती। त्यानंतर आपण पाहिलं की गावठाण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात प्रकल्पग्रस्तांनी जे आहेत गरजेपोटी घरं बांधलेले जवळपास नवी मुंबईचा जर विचार केला तर 20,000 अनधिकृत घरं जे आहेत म्हणजे गरजेपोटी बांधलेली ही घरं आहेत ही कायमस्वरूपी करण्यात यावी, त्यांना दिलासा दिला जावा या पद्धतीची भूमिका जी आहे ही राज्य सरकारची या ठिकाणी पाहायला मिळते। या ठिकाणचे स्थानिक जे लोकप्रतिनिधी आहेत मग ते विरोधातील असू दे सत्ताधारी असू दे ते देखील या स्थानिक जे भूमिपुत्र आहेत त्यांच्या समर्थनाचं उतरताना पाहायला मिळतात। मात्र तुकाराम मुंढे यांनी MRTP ऍक्टनुसारच आपण ही कारवाई करतोय ही भूमिका स्पष्ट केली होती। महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण हे प्रकरण जे आहे त्या हायकोर्टामध्ये असताना जे ॲफिडेव्हिट सादर करायचं होतं राज्य सरकारनं अनधिकृत बांधकामांबाबतची पॉलिसी जी आहे ही आता कोर्टामध्ये सादर केली होती। सिडको त्याच पद्धतीनं पॉझिटिव्ह भूमिका जी आहे ही नक्कीच धन्यवाद रामनाथ संपूर्ण माहितीसाठी। तर नवी मुंबईचे पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची पुण्यात बदली झाली आणि त्या ठिकाणी आता एस रामास्वामी त्यांचा पदभार सांभाळणार आहे।